हॅलो रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी
जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय कृष्णा हॅलो 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 आवाज दे नाही तर बंद करतोय आमच्यापासून तुला विनंती करू राहिलो आम्ही जीव चाललाय बेस कमी करा हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी मज उपजवा जन्मांतरी मज उपजवा जन्मांतरी हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी मज उपजवा जन्मांतरी मज उपजवा जन्मांतरी हे मनशी काही मागा मनसी काही मागा मनशी काही मागा मनसी काही मागा मनशी काही मागा हेच देगा पांडुरंगा हेच देगा पांडुरंगा हेच देगा पांडुरंगा मनसी काही मागा हेच देगा पांडुरंगा हेच देगा पांडुरंगा हेच देगा पांडुरंगा हा संताल पांगुनी जाता लाज नको जाता लाज नको जाता लाज नको म्हणी ए तुका म्हणे अंगी तुका म्हणे अंगी शक्ती देईनाचे रंगी शक्ती देईनाचे रंगी हे मनसी काही मागा हे मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा हेची देगा पांडुरंगा हरिभक्तीपरायण सुनीलजी महाराज पवार त्यांना साथ करतील हरिभक्तीपरायण गोकुळ महाराज शेजूळ मृदंगाव साथ करतील समाधान महाराज चव्हाण आणि ऋषिकेश महाराज हॅलो 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 ट्विटर थोडी कमी करा ट्विटर किती आहेत बघा हाईस हाईस द्या आ
हरिदासाची घरी हरिदासाची
मा
वा समाधान की जय हो. हरी विठ्ठल विठ्ठल हॅलो बेस कमी करा ट्रेबल द्या फक्त या मॉनिटरचा आवाज वाढा जरा. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी मन शिकाही मागा हे चिदेगा पांडुरंगा. संता लोटांगणी ट्रबल वाढवा.
संता लोटांगणी जाता लाज नको मनी. करा मोकळं करा. मनशी काही मागा हेची देगा पांडुरंगा. तुका म्हणे अंगी शक्ती देईना चिरंगी. मनशी काही मागा हेची देगा पांडुरंगा. विठ्ठला समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडन मंडनानाम. तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम. सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय. नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय. कैलाशीचा देव ओळाच्या चरणी. कैलाशीचा देव ओळाच्या चरणी. हे कैलाशीचा पार्वतीचा पती योगीराज. पार्वतीचा पती योगीराज. पार्वतीचा पती योगीराज. पार्वतीचा पती योगीराज. याची पाया कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती. पार्वतीचा पती योगीराज. पार्वतीचा पती योगीराज. कैलाशीचा पती पार्वतीचा पती योगीराज. पार्वतीचा पती योगीराज. मस्तक पायावरी. मस्तक हे पायावरी. वरकरी संताच्या. वरकरी संताच्या. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. सारखे बोट घालू नका. एकदा लागलं का ते सोडून द्यायचं. आता मोकळं केलं ना पुन्हा बघायचं नाही त्याला. म्हणजे चांगलं राहतं. सगळ्याचं आपल्यावर ताण येण्यापेक्षा एकदा लावलं की सोडून द्यायचं. हॅलो करा मोकळं करा त्याला. हरिदासाची घरी टाका. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. मनशी काही मागा हेच देगा पांडुरंगा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी उपस्थित केलेला अभंग. विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा मागणीय सत्रातील अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे हट्टपूर्वक मागणी करणारा अभंग आहे. विठ्ठला सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा. तो म्हणजे असा. आपल्या या पवित्र आणि पुण्यशील असे या श्री क्षेत्र वजनापूर नगरीमध्ये चालत असलेला अतिशय भव्य आणि अतिशय दिव्य नेत्रदीपक अखंड हरिनाम सप्ताह सद्गुरु गंगागिरीजी महाराज, ब्रह्मलीन नारायणगिरीजी महाराज, श्री संत जनार्दन स्वामी महाराज, गुरुवर्य भास्कर गिरीजी महाराज, वंदनीय गुरुवर्य रामगिरीजी महाराज,
श्री जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराजांच्या कृपाशीर्वादाने तथा मधुकर महाराज कडलक विश्वस्त श्री क्षेत्र गोधाम सरलाबेट उद्धवजी महाराज कदम अध्यक्ष देवी दाक्षायणी वारकरी शिक्षण संस्था लासूरगाव यांच्या मार्गदर्शनाने हरिभक्तीपरायण युवराज महाराज ताठे हरिभक्तीपरायण संजयजी महाराज लोंढे यांच्या सूत्रसंचलनाने सालाबाद प्रमाणे याही वर्षी समस्त महिला मंडळी यांच्या पुढाकाराने विशेष एकदा महिला मंडळी करता जोरदार टाळी वाजवून स्वागत करा. या सप्ताहाचं कौतुक करावं तितकं थोडं आहे महाराज. महाराष्ट्रात मी पहिल्यांदा एवढी यादी वाचली बरं का संत मंडळीची. एकदा जोरदार टाळी वाजवून स्वागत करा महाराज. या सप्ताहाला एवढ्या संत मंडळींचे आशीर्वाद आहेत आणि आमचे आदरणीय लक्ष्मणगिरीजी महाराजांना करता एकदा जोरदार टाळी वाजवून स्वागत करा. आणि या सप्ताहाला आज उपस्थित महाराष्ट्रातील नामवंत गुणीजन मंडळी, महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध भजन गंधर्व, महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक म्हणून ज्यांची ख्याती आहे, आदरणीय आम्हा सर्वांचं आदराचं स्थान आमचे सुनीलजी महाराज पवार गुरुजी, एकदा जोरदार त्यांचं टाळी वाजवून स्वागत करा. इकून आदरणीय आमचे भजन गंधर्व वारकरी रत्न आमचे दादाहरी महाराज, मनापासून त्यांनाही दंडवत. आणि आमचे जुने गायक विठोबाचा धर्म जागून त्याच्या चरणी लक्ष लागू माझ्यावर नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आमचे बाबूराव महाराज जाधव गुरुजी, त्यांनाही मनापासून दंडवत. इकून संजयजी महाराज, अक्षय महाराज, रोहन महाराज, सुनील महाराज, गणेश महाराज, काकडे महाराज, भोजे सोजे का सोजे महाराज, अनिल महाराज, सचिन महाराज, विनेकरी गावकरी महाराज, भगीरथ महाराज, धोत्रे माऊली, हरिभाऊ महाराज आणि आमचे आदरणीय जीवलक भजन गंधर्व आमचे सतीश महाराज आणि इकडून आमचे वारकऱ्याचा बाणा रुबाब आमचे आदरणीय नावच गोकुळ आणि अतिशय सरळ व्यक्तिमत्व गोकुळ महाराजांकरता एकदा जोरात टाळी वाजवून स्वागत करा. आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंग महामेरू अतिशय कमी कालावधीमध्ये महाराष्ट्राला आपल्या हाताने वेळ लावलं माझे अत्यंत जीवलग मित्र ऋषिकेश महाराज कराळे गुरुजी करता एकदा जोरदार टाळी वाजवून स्वागत करा. वाजवणं तितकं गोडच आहे संतोष पाटील, आवाज बी लय गोड आहे बरं. तिथे याच्याकडे जसं जसं वातावरण आहे तसं तसं सगळे, म्हणून ऋषिकेश महाराजांना मनापासून दंडवत. आणि इकडून आमचे जीवलग मित्र महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध मृदंग अलंकार या परिसराचं गोड रत्न म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं, नावच ज्यांचं समाधान आहे, एकदा जोरदार टाळी वाजवून त्यांचं स्वागत करा. इकडून आमचं महिला भागवत कथाकार महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध आदरणीय साक्षी दिदी चव्हाण सिद्धनाथ वाडगावकर यांच्या मुखारविंदातून आपण 7 दिवस कथा श्रवण केल्याबद्दल एकदा जोरदार त्यांचे टाळी वाजवून स्वागत करा. मनाचा त्यांचा मन मोठेपणा. आणि आमचे आदरणीय वारकरी रत्न वारकरी बाणा उभं आयुष्य आपलं परमार्थाला ओतून दिलं आमचे आदरणीय उद्धवजी महाराजांकरता एकदा जोरदार टाळी वाजवून स्वागत करा. आणि मला ज्यांनी निमंत्रित केलं आमचे आदरणीय तारीख म्हणले तिकडे काय करायचं तर करून टाका, पण आम्हाला तारीख द्यावाच लागेल. आणि माणूस बी तसा वजनदार होता, माणूस किती मोठा याच्यावर तारीख दिली नाही, हे आमच्या शेतकऱ्याचं काळीज म्हणून तारीख दिली महाराज. आंदोलन करणारे लय माणसं बघितले बरं का मी, आणि त्यांना चोंबाळ्याला जमत नाही, हे महत्वाचे. ती लय स्तुती केली तरी त्यांना ओळखू येतं. पण मी एकच शब्द म्हणेन, शेतकऱ्याचा ढाणेवाग म्हणजे आमचे संतोष पाटील सभापती काय महाराज. आणि त्याने माझ्यासारखीने वर्णन केलं म्हणजे काय कसं काय नाही. महाराष्ट्राने त्यांना उचलून धरलेलं आहे, मंत्री म्हणा पंतप्रधानापर्यंत ज्यांची ओळख आहे. आपण कौतुक करणं म्हणजे काय, पण खरंच वर्णनीय वस्तुस्थितीला पात्र असणारं व्यक्तिमत्व आहे विठ्ठला. गावकरी मंडळी आमचे साईबाबा शिंदे आणि सिस्टीम नंबर 1 बरं का माऊली, तुम्हाला सुद्धा मनापासून दंडवत. आता एवढे हँडल करायचे म्हणजे सोपं नाही. गायकाचा डोळा त्यांच्यावर, कीर्तनकाराचा डोळा त्यांच्यावर, वादकाचा डोळा त्यांच्यावर, तुमचा डोळा फक्त मिक्सरवर. म्हणून तुम्हाला मनापासून दंडवत. एकदा टाळी वाजता का द्यायचं करता जोरात. टाळी वाजली म्हणजे माणूस खुश राहतो आणि बटणं पुढं सरकत देत. तुम्हाला सुद्धा मनापासून दंडवत. कोण राहिलं घेतलं ना, इरिपसला रान कोरडं कसं ठेवून मी आज ते भिजिलं ना विठ्ठला. सर्व मंडळी. आणि तरी बी जर हुकून चुकून बापूसाहेब झाले आमचे तांदूळवाडीकर,
हा हे महत्वाचं राहिलं बघा. आमच्या संस्थेतील विद्यार्थी मंडळी करता एकदा टाळी वाजवून स्वागत करा. कोण्या संस्थेतली ती? बाबाजी मग तर काय नाम म्हणे देवान घरचे घरी जेवा. आमचेच महाराज मग हे जवळच राहिलं. आणि आमच्या जनाबाई मुक्ताबाई सखूबाई एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्याकरता सुद्धा. आणि तरी बी जर हुकून चुकून एखाद्याचं नाव राहिलं असेल तर सगळ्याचं नाव एका उखाण्यात घेतो. पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो बरंच वाकून आणि तुम्हा सर्व जणांचं नाव घेतो. गंगागिरी महाराजांचा मान राखून सगळे आले. हत्ती के पाव में सबके पाव. विठ्ठला विशेष म्हणजे आमचे लाडके सोबदारच राहिले. बंडू महाराज आणि किशोर महाराज एकदा टाळी वाजववर दोन मंडळी करतात. आणि खूप सेवेदारी बरं का बाबूराव महाराज. अतिशय सेवा आहे. फक्त चोपदार नाही वारकरी संप्रदायावर निष्ठा सुद्धा आहे. विठ्ठला आता युट्यूब एक मोबाईल आहे. मी काय कुठं टाकू देत नाही बरं का. पण आता तू चेहरा तू मयाळू दिसायला तुला मला बंद करू म्हणून वाटू ना. फक्त व्यवस्थित टाक बाळा तुला विनंती. विठ्ठला आमच्या गुरुजीचं नाव राहिलं. हा पारसनाथ महाराजांना मनापासून दंडवत. आणि विशेष या सप्ताहामध्ये कौतुक करावं ते म्हणजे महिला मंडळीचं बरं का महाराज. कारण या सप्ताहाला कुशल मार्गदर्शकच महिला आहे. कारण या सप्ताहच महिला मंडळीचं म्हणलं तरी काही हरकत नाही. आणि अतिशय भव्य येते. मी तर नेहमी सांगतो परमार्थामध्ये महिलांचा खूप मोठा वाटा आहे महाराज. हा खूप मोठा. तुम्ही आणखीन बघा सप्ताहाला कीर्तनाला जास्त गर्दी कोणाची? बघा टाळी वाजवा एकदा त्यांच्याकरता. टाळी वाजवा का म्हणलं मालिकाचा त्याग करून आले. कारण अशा काळामध्ये बरं महाराज इतकं सोपं नाही. सध्या माणसं येडे केले मोबाईल आणि महिला येड्या केल्या मालिकानी. काल आमच्या बायकोनं मालिका बघता बघता मला ताटात चपाती वाढायची गिलासात वाढली. कोणापुढे सांगा. माझ्या संग भजने आली ते म्हणले महाराजाची बायको तसं खाऊन करायली. म्हणलं गपचित बस चावत नाही म्हणून भेजू घालून खाऊ घातलं. काळ हिचित रे महाराज. पण अशा काळात आमच्या महिला मंडळीनं एवढा मोठा सप्ताह केल्याबद्दल त्याला धन्यवाद. विठ्ठल तुम्ही कोण उठा बरं नेमकं. तुम्ही ती वाट बंद करा बरं का तिकडली. काय बी असू दे तुम्ही वाट बंद करून टाका ती. हां काय राहतं आमच्यासाठी माती होऊन जाते. आम्हाला एक तर डोक्षे राहिले नाही परवासानी आणि ते ही सरते ध्यानातून चट निघून जातं ते. आता इकडं बंद करून टाका. विठ्ठला सर जाम झालं असं चक्का जाम झाले होणे असं. इकडं तिकडं सरकारला बी जागा राहिली नाही. फेस टू फेस माणसं बसले. जरी कोणी आले तर इकून काय बसू दे नाही तर माझ्याकडे पाठवून द्या. मी इथं बसतो कशी बसत तशी. हा विठ्ठला म्हणून या सप्ताहाचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. महिला मंडळींचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. आज बी जे आपल्या घरापुढं तुळशीला दिवा आहे याच्यामध्ये महिलाचाच वाटा आहे. आज बी जे आपल्या घरापुढं तुम्हाला सांगतो रांगोळी हे महिलांचाच वाटा आहे. आणि आज बी आपल्या घरापुढे जो शेणाचा सडा आहे त्याच्यामध्ये महिलांचाच वाटा आहे. म्हणून कौतुक करावं तितकं थोडं अतिशय भव्य आणि अतिशय दिव्य सप्ताहाचं नियोजन आहे. म्हणून सर्व मंडळीला तुम्हाला मनापासून धन्यवाद. आणि आजचा दिवस तसा फार महत्वाचा आहे. जागराचं कीर्तन हे उपांत्य दिवसाची सेवा आहे. मागण्याचा अधिकार त्याला आहे त्याच्या जीवनात काहीतरी सेवा आहे. तुकोबाराय म्हणले ज्याला कीर्तन ऐकायचं त्यांनी कधी जागा बघायची नाही. ज्याला कीर्तन ऐकायचं त्यांनी जागा बघायची नाही. ज्याला प्रसाद खायचा त्यांनी चव बघायची नाही. आणि ज्याला सेवा करायची घडी बघायची नाही. विठ्ठला जय हो विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. सेवा आहे मला. आणि ज्यांनी सेवा केली ना त्याची प्रसिद्धी जगाचा मालक करतो. वारे हाती माप चाले सज्जनाचे. वारे हाती माप चाले सज्जनाचे. वारे हाती माप चाले सज्जनाचे. वारे हाती माप चाले सज्जनाचे.
वाजूचं बसल्या बसल्या मार. आता 9 वाजू द्या नाही तर 10 वाजू द्या. चल द्यायचं का 10 वाजतो? पुरुष मंडळी, महिला मंडळी, हात वर करा बरं सगळे एकदा. हात वर करा. कीर्तन कोणाला बंद करू वाटतं, फक्त हात वर करा. आता वातावरण लय जुळून आले मला. असे गायक तर आम्हाला रोज भेटत नाहीत, असे वादक तर कधीच नाहीत. म्हणजे सगळेच माणसं आज जुळून आले बरं का. गायक नंबर 1, वादक नंबर 1, पुढे बसणाऱ्याचे तोंड प्रसन्न आहेत. याच्यावर बी लय मोठं अवलंबून आहे बरं. काल एक म्हातारा माया पुढे बसला, असं तोंड केलं, याचं तोंड बघितलं मा भंगजी सारला. कोणता घ्यावा सुधरा ना. म्हणलं तोंड काऊन तसं केलं? मला उपास आहे. म्हणलं सोडून दी, फक्त फ्रेश बस. कीर्तनाला बसताना प्रसन्न बसायचं. देवाने काही कमी केलंय का आपल्याला? काय दुखायलंय का? मी खाली येऊ का? मोकळा बोला. असं घालील लोटांगण, मोकळा पटांगण, ताण घ्यायचा नाही. सगळं आनंदात. पहिल्यापेक्षा काळ चांगला आहे का बरं आहे? बरं नाही, लय चांगला. पहिल्या काळात लोक खायला नव्हतं म्हणून मेले का जास्त खाऊन मेले? बोला. आणि आता कोण म्हणलं खाऊन खाऊन मेले? अहो काल एक जणांनी 17 धपाटे खाल्लीत पाटील. त्याला म्हणलं मरशीन रे. ते मला हे फक्त पाण्याला आधार आहे. गाव खातो का काय खातो? अहो खाण्यात लोक आज पुढे. पैसा लोकांकडे भरपूर आहे, कपडे लोकांना कमी नाहीत. फक्त चेहऱ्यावर समाधान नाही, आणि समाधानाची जागा म्हणजे परमार्थ आहे. क्या बात. वाह. त्याने सदा चित्ता समाधान. महादेव जाईन बरं. माणसं अशी एका जीवाची आहेत महाराज. म्हणताना पुन्हा विचार नाही, सदा नाम घोष करू. आणि एवढी जागा चांगली आहे महाराज, कुठंच चांगलं राहिलं नाही बरं. आता 4 माणसं एका जागेवर बसली, चर्चा नीट नाही. 4 महिला नदीला धुणं धुवायला गेलं तर हरिपाठ म्हणल्याशिवाय राहत नाही. उशिरा कळाल्याबद्दल धन्यवाद. आता जागा फक्त एवढीच चांगली आहे, आणि हे एवढं स्टेज चांगलं आहे. माणसानी माणसाशी माणसासारखं वागावं याच्याकरता एवढा मोठा खर्च आहे. माणसा आता तरी माणसात ये. माणसा आता तरी माणसात ये. वाह.
आम्हाला नुसतं नादी लावून दिलं की ताण नाही. आज देवासारखा माणूस इतक्या लांबून आलाय महाराज प्रवास करून, टाळी वाजवायला बेस्ट. आणि आपली शिकवणच हे बरं का महाराज, खरा तो एकच धर्म आणि जगाला प्रेम करा. जीवन आहे महाराज. भगवंताची सेवा करा, पुन्हा पुन्हा शरीर नाही. भगवंताची सेवा ज्याने केली, मग सेवा कोणती बी करा. मृदंग वाजवणं सेवा आहे, कीर्तन करणं सेवा आहे, भजन म्हणणं सेवा आहे, श्रवण करणं सेवा आहे, सप्ताहाला झटू लागणं सेवा आहे, स्वयंपाक करणं सेवा आहे, वाढणं सुद्धा सेवा आहे, चटई आथरणं सेवा आहे, मंडप टाकणं सेवा आहे, कीर्तन झाल्यावर चांगला चप्पलचा जोड बघणं ही महासेवा आहे. सेवा नाही. आणि सेवा ज्यांनी केली ना, देवाच्या डोक्यावर कर्ज होतं महाराज. आणि देव म्हणतो महाराज डोक्यावरचं कर्ज खांद्यावर करा, थोडं कमी करा. मानवी जीवन आहे, मागण्याचा अधिकार त्याला आहे ज्याच्या जीवनात सेवा आहे. तुकोबाराय म्हणले सेवा केली नाही आणि लोकांपुढे जर हात पसरायला लागला बिनलाज आहे. दया फजित खोरा लाज नाही, न करीता सेवा मागतो मुशारा. दया फजित खोरा लाज नाही, लाज नाही. तुमच्या इकडे लाज नाही त्याला काय म्हणते? बिनलाज. तो कोबर आहे त्याला बिनलाज म्हणले. सेवा नाही आणि लोकाला म्हणतो आमचं कसं आमचं कसं. अरे सेवाच केली नाही. माणसाने 4 लोकांचं कधी फुकट खायचं नाही. गावाचं फुकट खाऊ नका, देवाचं फुकट खाऊ नका, भावाचं फुकट खाऊ नका, आणि साधूच्या दारातलं फुकट खाऊ नका. विठ्ठला खाऊ नका असं कुठं प्रमाण नाही बरं बाबूराव महाराज. फक्त फुकट खाऊ नये असं प्रमाण. चाकरी वाचून चाकरी वाचून, चाकरी वाचून, खाणे अनुचित वेतन, खाणे अनुचित वेतन, खाणे अनुचित वेतन, खाणे अनुचित वेतन. चाकरी म्हणजे सेवा. सेवा करून खा, कारण चावल्याशिवाय गिळत नाही, ऐकल्याशिवाय कळत नाही, आणि मागितल्याशिवाय. फक्त फुकट मागायचं नाही, फुकट कोणाचं खायचं नाही, सेवा करायची. हो, आणि मग फळ दिलं ना देवाचा प्रसाद राहतो महाराज. सेवा करायची आहे. आणि मानवी जीवन जगत असताना मागणीला किंमत कधी. मागणारा मोठा पाहिजे, ज्याच्याकडे मागायला ते मोठे पाहिजे, आणि मागणीचा विषय सुद्धा मोठा पाहिजे. कोण मागायले? तुकोबार आहे. कोणा पुढं? कोण्या देवा पुढं? पांडुरंगाकडं. मागणीचा विषय काय? साधूच्या घरी मला जन्म दे. मागणारे तुकोबार आहे. किती मोठे समाधान भाऊ. तू किता तुलनेसी वजन काय काय. शहाणा ड्रायव्हर त्याला म्हणायचं. गाडीत बसलेल्या माणसाला कळूच नाही गिअर किती आहे, त्याला ड्रायव्हर म्हणते. आता गिअर टाकतो का धसकट उपटी तू तेच कळत नाही. काय पकवाजे दोन्ही बी महाराज. काय काय किती हा कुठं का आलो मी. तू म्हणता तू गेलेलाच मिळाला ना आलेला काय सांग. वाई नाही महाराज. तू किता तुला नेसी. ब्रह्म कोणाशी आले? तुकी तुकाला तुका, आणि विश्व भरून उरला लोका. मने रामेश्वर भट्ट तुका विष्णू नाही. अहो इतकंच नाही, मानव देह घेऊन गंगापूरला गेले. कुठे गेले? काय तुकोबरायचं वैशिष्ट्य महाराज. किती मोठे हे 4 प्रमाण घ्या बरं. मागायले कोण्या देवाकडं? हे केलेले झालेले हे असले नाही, काही केलेले नाथ महाराज म्हणले शिळ्या तांब्याचे बाहुले केले, तांब्याचे बाहुले केले,
मनाली ते नाव ठेविले जनाशी लागले वेळ क्या बात आहे हे केलेले देव येतो एक जण शेतात आऊत हाणायला गेलं तुमच्या इकडे आऊतच म्हणते त्याला ते दगडच सापडा आवता उठवायला त्याने मसुबाच आवता उठला हे केलेले आहेत. हे देवाच्या फजितेच बरं का मारा म्हणून केलेले देव नाही पांडुरंग परमात्मा केलेलं नाही काही झालेले आहेत इंद्रदेव झालेला आहे ब्रह्मदेव झालेला आहे पण विटेवरचा परमात्मा केलेला नाही झालेला नाही स्वयंभू हा माझा विटेवरी उभा चैतन्याचा गाभा पांडुरंग पांडुरंग हे चैतन्याचा गाभा नाही घडविला नाही बैसविला वा भेट बय क्या बात मुझे जीने नहीं दे इतना हे परमात्मा विटेवरचा इंद्र चंद्र महेंद्र यातीची पूजिती श्रुती शास्त्रेती यातीची स्तविती हा ह्यो परमात्मा आहे आणि काय मागायले साधूच्या दारात जन्मती मागायला सुद्धा बुद्धी लागती महाराज काही काही लोक असं मागतात त्याचं भलं नाही लोकांचं भलं नाही ओरिजिनल ती काळे होते ओरिजिनल काळे दिवसा बी बॅटरी लावून मागवायचे आणि भगवान शंकराच्या मंदिरात गेले लवकर प्रसन्न होणार देव कोणता आहे हा त्याच्यामुळे जास्त गर्दी कोणाकडे आता माझ्याकडे जास्त गर्दी भगवान झाले प्रसन्न काय मागायचं मागा भक्त तुम्हाला पहिला भक्त मला जगात नंबर 1 गोर मला करा काय करा माणसाचा खाण्यावर कमी खर्च आहे संतोष पाटील शरीरावर कमी सौंदर्यावर खर्च जास्त आहे गोर करा केलं गोर दुसरा म्हणला तुला काय करायचं त्याच्यापेक्षा डबल गोर मला करा भगवान शंकर म्हणले त्यात असतो तिसऱ्याला विचारलं तुला काय करायचं ते मला काही नाही ह्या दोघाला पुन्हा माझ्यासारखं करा म्हणजे यायचं हीच केलं मागायला बुद्धी लागते महाराज एक जण देवाकडे गेलं त्याला देव प्रसन्न झाला त्याला म्हणलं तुला काय मागायचं तर माग उद्धव बोलते देवाला काय म्हणलं माहिती का मला आज टाइम नाही उद्या भेट कोणाला देवाला अहो 3 कीर्तन करायला होतं हाय बी नाही बाय बी नाही मिस कॉल बी नाही त्याला डायरेक्ट देव भेटला आणि देवाला म्हणतोय मला टाइम नाही समाधान उद्या भेट उद्या तर उद्या घरी गेलो वडिलाला विचारलं दादा उद्या मला देव प्रसन्न होणार देवाला काय मागू बाप मला 2-4 किलो सोनं माग आईला विचारलं आई उद्या मला देव प्रसन्न देवाला काय मागू माय म्हणली डोळ्याने मी आंधळी 2 डोळे माग आता राहिली कोण बायकोला विचारलं उद्या मला देव प्रसन्न होणार देवाला काय मागू बायको म्हणली तुम्हाला काय डोकस आहे का हे काय तुम्हाला सांगायची गरज आहे 2-4 वर्ष आपल्या लग्नाला झाले आणखीन आपल्याला काय अभ्यास केले तू तुम्ही लेकरू एखादा लेकरू मागा आता मागण्या किती झाले बोला पटापटा कोणत्या बापाला काय पाहिजे आईला काय पाहिजे आणि याला काय पाहिजे गेलं देवाकडे झाला देव प्रसन्न काय मागायचं माग हे देवाला काय म्हणलं ऋषीबा मागण्या पूर्ण किती करशील देव म्हणला एकच आणि याच्या किती बाबरा महाराज पण याने असं डोकं लावलं हे देवाला म्हणलं देवा माझ्या आईला उघड्या डोळ्यांनी सोन्याच्या पाळण्यात नातू बघायचा वाह क्या बात लागला मिळ आणि टाळी काय मी मेल्या वाजतात का काय वांबळलेली म्हणजे माझ्या आईनं उघड्या डोळ्यांनी
आईला डोळे आले, सोन्याच्या पाळण्यात बापाला सोनं आलं, नातू बघायचा माझ्याकडे बघू नका, त्याला लेकरू झालं. विठ्ठला काही गोष्टी माणसाला मागायची गरज नाही, आपोआप येतात. काही गोष्टी कष्ट करून प्रयत्न करून मिळाव्या लागतात, पण काही गोष्टी देवाच्या दारात पदर पसरल्याशिवाय मिळत नाहीत. बरं, 4 गोष्टी सहज येतात. मोजित राहा. मरण सहज, व्यसन सहज, आळस सहज आणि मूर्खाचं दर्शन सहज. किती झाले? कोणते कोणते? मरण येतं म्हणजे येतं, सहज येतं, त्याला प्रयत्न नाही करायचे. बरं, काऊन मरायचं मला सांगा बरं. लोक काय म्हणते माहिती का, लय ताण आला. ताण खांब्याला आहे का माणसाला आहे? नाही नाही, ताण कोणला जास्त? ताण घ्यायची गरजच नाही हो. प्रत्येकाला ऑप्शन आहे. आता मरायचं काऊन? एक जण मला गावाचं ना आपलं जमत नाही, गाव सोडून दे ना, काऊन साठी तू? नाही नाही, सरळ वागून बघायचं. रिप्लाय नीट नाही आला, सरक बाजूला. परमार्थात बिल कशात बिल ताण घ्यायचा नाही. जास्त माणसं परमार्थात सुद्धा ताण घेते. कोणत्याच गोष्टीला लोड घेऊ नका, उद्याचा भरोसा नाही माणसाचा. लई डोक्यावर ताण आला की माणूस खालास व्हायला. बरं, गावाचं आपलं पटत नाही, रामकृष्ण आहे. भावाचं आपलं पटत नाही, रामकृष्ण आहे. तू तिकडं, आम्ही इकडं. बायकोचं आपलं पटत नाही, तसं करू नका. भाकरीच भेटायच्या नाही. विठ्ठल काय म्हणायचं, हर एक गोष्टीला ऑप्शन आहे. तुम्ही वाचा ना. अहो, भारताने आईचा त्याग केला नाही. प्रल्हादे जनक बिभीषण बंधू राज्य माता निंदू भरती केली. एकाने आई सोडली, एकाने भाऊ सोडला, एकाने बाप सोडला. पण आज बी नाव कीर्तनात घ्यावं लागतं. बाप सोडला प्रल्हादाने, आई सोडली भरताने, आणि भाऊ सोडला बिभीषणाने. विठ्ठला मरूच नका. तुम्हाला वाटतं का आपण गेलो लोकांचं लय बंद पडतंय? लोकाला लय गोड गैरसमज झालाय महाराज. लयच माया माग लयच लोक आहे दमदर. मध्ये तिथं मासे येतं उगा येण्यासारखं करून. अहो, ज्ञानोबाराय तुकोबाराय गेले तर लोक ज्ञानोबाराय तुकोबारायला इसरायच्या रंगात आले. तुम्ही आम्ही माणसं आहेत हो. लोक आपण गेल्यावर काहीच राहत नाही, फुल रडत नाहीत, हाप रडत येत. काही नाही महाराज, सगळं याच्या होय. आता आपले पाहुणे आपल्याला फोन काव करतात, पैसे असल्यावर का नसल्यावर. आणि नसल्यावर कोणाचाच फोन नाही आपल्याला. आला तर कंपनीचा फोन येतो, आणि ती बाई हळूच आवाजात म्हणते आपका बॅलेन्स. आता ते बी ऐकू वाटत नाही, पण बाई बोलल्यामुळं ऐकून घेणं. काय करा दुसरं कोणी नाही भाऊ. ते उघड डोक्यात मेंदूत पाणी आपल्या लय म्हण असन तसन. तू गपचित बस, काही नसतं महाराज. तुम्ही मरू नका, काहीच होत नाही. आता मी म्हणलं मी कीर्तन करणार नाही, तो बाप दुसरा. नाही नाही, आपल्या वाचून काय राहते का इथं? या परमार्थामध्ये आहो ज्ञानोबारा याचा पाय आहे आणि तुकोबारा याचा कळस आहे. तुम्ही आम्ही इथं काहीच होत नाही. विठ्ठला तुमच्या पाया पडतो महाराज. तुमचा मुलगा म्हणून आहे का, जीवनात किती बी तुम्हाला ताण येऊ द्या, मरू नका. आणि कधी कधी चांगले मित्र ठेवा. लय अडचण आली ना, हृदय मोकळं करी जा महाराज. निस्ते गुद मारून मरायले तो माणसं दादा, निस्ते गुद मारून. आणि गुद मारणारे माणसं लवकर मरत येत बरं. खुदखुद खुदखुद खुदखुद. त्याला म्हणलं काय झालं, सांग ना काहीतरी, म्हणजे ते मोकळं मार्ग तरी निघण ना त्याला. आपला एखादा मित्र पाहिजे, एखादा ओळख पाहिजे. बाबा असं असे सांगायचं, पर्याय निघत नाही का? आता मला माझ्या जीवनात लय अडचण आली एखादी, संतोष पाटलाला सांगायचं, असे मोठ्याले माणसाला सांगायचं, होत नाही का? नाही नाही, मला 10-5 लाख देणार नाही तर तुम्ही. अहो सहज, कारण त्याला माहिती हे बुडणार नाही. विठ्ठला ते काय माणसाचा स्वभावच असतो, मोडन. पण तसं नसतं. ते कुठं कुठं वाकावं लागत, तसं नसतं. जीवन आहे. तुम्हाला काही ताणतणाव आला, लय मोठी अडचण आली, कोणापाशी तरी व्यक्त करा. असं समजू नका जगामध्ये सगळेच माणसं वाईट आहेत. लई चांगली माणसं तो काही देवासारखे माणसं आहेत. तुम्ही फक्त अडचण सांगा, तुमचं आचरण जर चांगलं असेल ना, लोक तुम्हाला हातावर समजतात. फक्त मरू नका, किती बी ताण येऊ द्या, बोलून दाखवीत चला. आणि अटॅकनी कोणती माणसं मरतात माहिती आहे का? काय मागचं ताण घेतात, मागचा. मग आपला हात जा तू पाणी हात धुत होता. अरे तू पाण्याने धुई ना. अरे
त्याच्याजवळ तूप होतं म्हणून धुत होता. आपल्याजवळ नाही, मरमर करण्यात अर्थ होतो बघ. ताण घ्यायचा नाही. काय पुढचं बघत येत, मी गेल्यावर कसं होईल, काही होत नाही. हा बघा, काल काय झालंय बघू नका, उद्या काय होणार आहे चिंतन करू नका, आज वाईट वागू नका, जिंदगीत मरण नाही. आनंदात राहायचं, ठेविले आनंदी. जगाच्या मालकाची माळ घातली म्हणजे उगाच घातली काही, उगाच सप्त्यात घातली ना हप्त्यात काढली बापाची पिंडीत. नाही सोपं आहे. तुम्हाला वाटलंय हे म्हणजे काय उगाच टाइमपास समजू नका. हे मंगळसूत्र आहे. मंगळसूत्र, मंगळसूत्र कोणाच्या गळ्यात असतं? सौभाग्यवतीचं लेणं आहे ते. हो, शेतामध्ये काम करताना जर मंगळसूत्रातला एक मणी तुटला ना, खानदानी बाईला महिनाभर करमत नाही. हे काय साधा खेळ वाटला तुम्हाला? बायकोच्या अंगावर फाटकी साडी, इज्जत कोणाची जाती? गावाची. नवऱ्याची जाती ना. अहो, आपण सुद्धा माळ कोणाच्या नावाची घातली? बाईला मंगळसूत्र घालायचं म्हणजे तिला सगळं सोडावं लागतं, सगळा त्याग आहे, सगळा बदल करून घ्यावा लागतो. तिला आडनाव सुद्धा बदलावं लागतं. तिकडे हजार येतं, इकडे बेजारी करावं लागतं. सगळा त्याग करावा लागतो तिला. इतकं सोड कोणाकरता सोड? विठ्ठला. अहो, बाईनं मंगळसूत्र एकदा गळ्यात घालती, एकदा मालकाचं नाव घेते, ते बी आखुडकं घेते. असं लंबट नाव घेत नाही, नाही तर असं लांबचं. येत होते जात होते, खिडकी वाटे पाहत होते, खिडकीला 3 तारा आडकी, त्याला घुंगर 12 पान खाते 13 घाम येतो झरा झरा. तिकडून आला व्यापारी, त्याने दिली सुपारी, सुपारी देते वाण्याला, हंडा नेते पाण्याला, पाणी आणते आडाचं वाडा बांधते, भिंगाचा वाड्यात वाडे 7 वाडे, 7 वाड्यात पलंग, पलंगावर गादीन, गादीवर उशीन, उशीवर बशीन, बशीत कप, कपात घडीन, घडीत वाजला एक. पांडुरंगाचं नाव घेते मी, ज्ञानोबा तुकोबाची लेक. एवढं नाव तर घेत बी नाही बाई. आताच्या पोरीला नाव तरी घेता येतात का? लग्नाच्या आधी लिहून घेतात कागदावर आणि ऐन टायमाला इसरत येत. विठ्ठल. आमच्या गावातली घरापासली एक मुलगी आली, म्हणली महाराज मग 2-3 दिवसांनी लग्न. ते बाय बेजार करतात, मला 2-3 नाव लिहून द्या. तिला 10 नाव लिहून दिले. म्हणलं तो कोणतं घेतलं रे? ते म्हणले एक बी आलं नाही टायमाला. जुन्या म्हाताऱ्या मारा, एकदा नाव घेतलं ना, सगळी जबाबदारी आई वडिलांची सुटती आणि नवऱ्यावर गुतती. मग त्याच्या नावाचं एकदा मंगळसूत्र घातलं आणि एकदा नाव घेतलं, आयुष्यभर त्याला सांभाळ करावा लागतो. जगाच्या मालकाचं रोज नाव घ्या, परमात्मा तुम्हाला कधीच ताण येऊ देणार. अरे आम्हा गांधीजन तरी का मेला नाराय, मरायचंच नाही. महाराज देवावर पूर्ण विश्वास टाकायचा. संताची पायी परमात्म्यावर विश्वास ठेवायचा. मरू नका, किती बी ताण येऊ द्या, सगळ्याला ऑप्शन आहे. कारण एकदा हे गेलं ना, काही नाही बरं, सगळं डबल डबल भेटन, पुन्हा पुन्हा भेटन. जमीन गेली पुन्हा भेटन, मित्र गेला पुन्हा भेटन, प्लॉटिंग गेली पुन्हा भेटन, बायको मेली भेटत. वातावरण चांगलं असतं. लय पहिले नवरदेव रुसत होते पाटील, आता नवरदेव रुसतच नाही. पहिले नवरदेव आणि कशामुळे रुसत होते माहिती का? गडी. आणि लय झालं रेडू. एका सासऱ्याने जावायला फोन केला, म्हणले हॅलो, ते तुमची घडी दिली ती पण ते रेडू राहिला, ते आणून देऊ का? ते म्हणले नग नग, ह्याच रेडूचा आवाज कमी कर, मी करता करता माना किलो आला. म्हणले सगळं पुन्हा पुन्हा भेटन. जमीन गेली पुन्हा भेटन, मित्र गेला पुन्हा भेटन, प्लॉटिंग गेली पुन्हा भेटन, पण तोंडातला शब्द गेला वापस नाही. एकदा इज्जत गेली पुन्हा वापस नाही, आणि एकदा वेळ गेली पुन्हा वापस नाही. याचा सदुपयोग करा. पुन्हा पुन्हा शरीर नाही. मनुष्य जन्मान मोल रे, तो मिटने में ना होए रे. अब जो मिला फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्मान मोल रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब जो मिला है फिर नहीं मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अरे तू
सत्संग में जाया कर, गीत प्रभु का गाया कर। हम जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं। हमको मिलेगा फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। आपको मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। क्या बात है. याला म्हणते माणसं. पुन्हा पुन्हा नाही, मिळालंय वापर चांगला करा. हो आता मिळालंय का कळालंय? कळालं. आपले मायबाप मिळाले का कळाले? हॅलो कळाले? बरं बायको मिळाली का कळाली? खरं बोला, तुम्हाला सटवाई शपथ. बायको मिळाली बी? हा. आता आईनं आवाज दिला लवकर येतो का बायकून दिलं? विठ्ठल नुसतं आईनं आवाज द्यावा. आईनं बाळू ते म्हणतो आवाज नाही आला, आणि नुसतं बायकून म्हणा होय हो हे काय आलो. माता माऊली आचारिता शब्द नाही दिला, अरे बैराग झालो. नरदेही येता. जे परिणाम व्हायला पाहिजे ते परिणाम नाही. कीर्तन पहिल्यापेक्षा वाढले का कमी झाली? बोला. कीर्तनकार पहिल्यापेक्षा वाढले का कमी झाली? कीर्तनकाराचे पहिल्यापेक्षा कीर्तन सगळं वाढलं. परमार्थाची लांबी रुंदी वाढली, खोली कमी झाली. विठ्ठला हे बघा, चलत राहिलं तर गाव आलं पाहिजे, जेवण केलं तर ढेकर आला पाहिजे, औषध घेतलं की रोग बरा, लग्न केलं की लेकरू बाळ. हा हे काय सांगायचं काय मी? तसं परमार्थ केला तर माणसात परिवर्तन. शिजवलेलं अन्न खाण्याकरता का फ्रीज मध्ये ठेवण्याकरता? सोन्याचे अलंकार अंगावर घालण्याकरता का कपाटमध्ये ठेवण्याकरता? मग कीर्तन मनोरंजनाकरता का मनोमंथनाकरता? माणसाने देव होण्याकरता कीर्तन. वा. ऊसाची साखर झाली तर साखरेचा ऊस नाही, लाकडाचा अग्नी झाला तर अग्नीचं लाकूड नाही, दुधाचं तूप झालं तर ज्ञानोबा म्हणले तुपाचं दूध नाही, आणि माणसाचा भजन करून देव झाला पुन्हा आपली बेजारी नाही. होय अंग हरी रूप हे हरी रूप, होय अंग हरी रूप कीर्तनी भाग्य तरी ऋणी देव आहे. काय आनंद आहे महाराज. गायकन वादकन ऐकणारे बी बसा ना. बोर बोर वाटायले का? हा कचा सांगू एकदा. माणसं असे पुन्हा आता उपस्थिती लाभली आमची. काय नाव आहे? वारे वा. आमचे पंचायत समिती सदस्य बद्रीनाथ चव्हाण यांच्याकरता टाळी वाजवा एकदा. तसं हळूच खुनकीचा जमाला म्हणजे कोणी आलं गेलं तर. हा काय नाही. विठ्ठल किती डोक्याला ताण होते मला. भजनात येऊन बसा, ताणच जाते माणसाचं. तुम्हाला वाटतं का महाराजाला ताण नाही?
आमच्या इतके तर तानात माणसत नाही. आम्ही फक्त 2 तास फ्रेश आहेत. कपड्याने श्रीमंत आहेत, आतून दरिद्री आहेत. हा ताण नाही असा जगात माणूस नाही. फक्त ताण घ्यायचा नाही. भजन काय करतं माहिती का? माणसाला दुःख वाटू देत नाही, दुःखाचं सुख करत. सुख होईल कामामध्ये, काही म्हणा जाईल भवश्रम. म्हणून मरायचं नाही. मरण एक दिवस येणार आहे. आता माझं मरण जर या जागेवर असेल आणि आत्ताच असेल तर मी इथंच मरणार. म्हणजे नाही, खरं आहे ना ते. जागा ठरलेली, वेळ ठरलेली. पण त्याच्यात असं आहे, जे लोक मरायला पाहिजे ते मरत नाही आणि ज्याची गरज आहे ते इथं. एक जण बायकोला म्हणलं, आता तो तोंड बघत नाही, जीव देतो उड्डाण पुलाव जाऊ. बायको म्हणली जा. कारण बायकोला माहित होतं हे कुठं जरी गेलं, कोण मला घरी येत, मला बोलायचीच गरज नाही, अभ्यास तयारी. आणि उड्डाण पुलाव गेलं, व्हिडिओ कॉल केला बायकोला, बघ उडी टाकायला. बायको म्हणलं मग व्हिडिओ कॉल कशाला, बातमी तर येणारच आहे ना. आणि त्याने उडी टाकणार, खालून मेथीवाला डालगं घेऊन चाललो होतो. याने उडी टाकली मेथीवाल्याच्या डालग्यावाला मेलं, हे पुन्हा घरी गेलं. ते अवघड, जे मरायला पाहिजे ते लोक मरत नाही. मरू नका, कारण एक दिवस जावा लागणार आहे. न लगे द्यावा जीव सहजाची जाणार आहे तो विचार जाणार नाही, आहे तो विचार जाणार. प्रमाण देईन ना त्याच्यामध्ये सहज शब्द येणार आहे. न लागे द्यावा जीव सहजची जाणार. नंबर 2, व्यसन सहज लागत. आता हे मृदंग वाजवायचा, पाहून येतो का ऐकून येतो? नाही, सुधरत नाही का काही बोलत नाही. पाहून येतो, बरं ऐकून येतो, त्याला घासावं लागते. भजन म्हणायचं घासावं लागते, कीर्तन करायचं अभ्यास करावा लागतो. दारू प्यायला कोण म्हणलं अभ्यास? अहो चालता चालता व्यसन लागत आहे. काल मला एक जण म्हणलं, महाराज तुमचा खोकलाच जाय नाही. म्हणलं जाईस ना, एकच टोपण घ्या म्हणे, खोकलाच जातो. म्हणलं दारू न खोकला कसं जाईल? तो मला मग जमीन गेली तुमच्या खोकल्याचं काय घेऊ? लय बेकार कार्यक्रम. आणि तुम्ही आणखीन बघा, सगळ्यात जास्त चांगली बायको कोणाला भेटती? महाराजाला. चुकून मी नाही. आता आम्ही इकडे कीर्तन घरी विचारावं, कुठे गेलेत महाराज? उधळलंय आता. पण दारू पिणारीची बायको नवऱ्याला कधी उधळ म्हणली? अहो चुकून मी नाही. पुन्हा मार खायला निबर, किती बी मारा, आवाज नाही. महाराजाच्या बायकोला कधीतरी चापट आणा, सर गाव जागी. आणि आमचं पांगायला टाइम लागत नाही बरं. बाकीच्या बातम्या लवकर व्हायरल होत नाही. आमचं काय झालं एका मिनिटात तर पुरा महाराष्ट्र बघतो. विठ्ठला. आता मी इतकं कीर्तनातून चांगलं सांगितलं, लोक ते घेणार नाही. ह्यो खाली येऊन कुठं बोलला आणि युट्यूब वाले तेवढं तीनदा करणार असं असं. पण हे चांगले येत ते जरा जाणकार येत. काटछाट करून कीर्तन टाकायचं महाराज. एखादा शब्द मागं पुढं झाला त्याला सरळ करायचं, काटछाट करायचं. त्याला म्हणते चॅनलवाले माणसं, अरे आपल्याच माणसाने जर आपलं उघडं करायचं म्हणलं, हो संप्रदायातले का माळी तरी कशाला घातल्या? विठ्ठला. जीवन आहे, व्यसन सहज आहे महाराज. चालता चालता व्यसन लागत आहेत महाराज. हे दारूचं व्यसन काय काकड्यामध्ये गोड प्रमाण आलंय. न कळता संग झाला सहज खेळता, प्रवर्तली चिंता मागिलाची आवरी. क्या बात आहे. चालता चालता व्यसन लागतं. आणि दारूपासून खरं तुमच्या पाया पडतो बाजूला का महाराज.
एवढा सप्ताह आपला महाराष्ट्रातला नामांकित, किती गर्दी बघा, गर्दी, दर्दी, शिस्त, शांतता, किती वातावरण गोड आहे. एवढ्या मोठ्या सप्त्यामध्ये 2 लोक जरी माळकरी झाले ना संतोष पाटील, तरी आपल्या सप्त्याचे पैसे चांगल्या कामाला गेले. आता इकडाला भाग तुमचा लई चांगला आहे महाराज, हे गंगापूर वगैरे लई माणसं सुज्ञ येतं, माळकरी माणसं, जास्त पिणाऱ्याची संख्या नाही. आता आम्ही रोज फिरतो तिकडे, कमीच आहे जरा, पण जरी कोणी पित असेल दारूपासून बाजूला राहा. कारण मी खानदानी दारू पिणाऱ्याचा मुलगा आहे. खानदानी कळतंय का? तुमच्या डोक्यात अंबानी खानदानी का कळायचं? दारूपासून बाजूला राहा, व्यसनाधीन होऊ नका. निषिद्ध व्यसनी म्हणून व्यसनी हे चालता चालता लागणारे, सहज मरण चालता चालता येणारे, आळस चालता चालता येतो. एवढा मृदंग सुंदर वाजायला मी आळू आळू सांगायलो नरड कुड हुसतो, तरी झोपलेले माणसं दाखवू का? आणि दाखवू का म्हणले उठलेले दाखवू का ते बी सांगा. आळस येणं, झोप येणं साहजिक आहे महाराज. हो, आणि मूर्खाचं दर्शन सहज. एक तटस्थ मानसी, एक सहजची आळशी. आणि मूर्ख, मूर्ख कोणाला म्हणायचं माहिती का? विनाकारण वाद घालतो त्याला मूर्ख म्हणायचं. काल मला एक जण म्हणलं, महाराज लोक तुम्हाला विनोदाचार्य म्हणतात, मला हाणतो का? मला नाही नाही नाही, मला भांडणाचार्य म्हणतात म्हणजे. आता वाईच कुठं नाही का? नाही. मी म्हणलं तू कोणाचे भांडण लावतो का? तो म्हणला फक्त नावच सांग. हे दोघं नवरा बायको सासरवाडीत चालले होते. तुमच्या इकडे काय म्हणते? सासरवाडीत म्हणते. मला लाव बरं त्याचे भांडणं. ते तिथं गेलो. कुठं? त्या दोघापाशी. म्हणले राम राम. म्हणले राम राम. कोण निघाले? ते म्हणले सासरवाडीला. बर बर बर. कोण आहेत मागं बसलेले? म्हणजे इतकं दलिंदर होत ते. मला कोण म्हणजे? बायको आहे माझी. नाही नाही, काल गाडी कोण होतं म्हणून म्हणलं. काय गरज? हे मूर्ख असतील बरं. याशी आम्ही नरकवासी आलो खालीवरी करण्याशी, दुसरा धंदाच नसते. आपल्या तोंडातल्या शब्दाने कोणाचं वाटोळ करू नका. तुम्हाला चांगलं करता येत नाही, करू नका. त्याचं चांगलं करणारे भरपूर लोक आहेत. आपल्यामुळं कोणाला त्रास होऊ नये, आणि जे दिवशी आपल्यामुळं लोकांना त्रास होईल ना, हे जीवन जगून उपयोग नाही महाराज. नका त्रास द्या. मरण सहज, व्यसन सहज, आळस सहज, आणि मूर्खाचं दर्शन. पहिला मुद्दा संपला. नंबर 2, पैसा मिळवायचा आहे. सहज मिळतो का? त्याला काय करावं लागते? कष्ट, घाम गाळावा लागतो. याच्यात फाटे 2 येते. काहीला पैसा कष्ट करायची गरज नाही, आपोआपच मिळतो. काय चांगलं आहे त्याचं? नशीब. लोक म्हणते ते इतकं दलिंदरवाणी वागत आहे, त्याच्या घरी पैसा हटत नाही. आताच नाही, माग पुण्य केलेलं आहे. हा, ते त्याची पायली भरल्यावर हे बी जात असते, पण उशीर लागतो. विठ्ठला लेकरू लईच हसलं का लईच रडत असते. दिव्यानी लईच भडका धरला का डायरेक्ट इजत असते. आणि माणसं जर लईच आपल्याला मानायला लागले, आणि आपल्या बोलण्यात वागण्यात जर विचित्रपणा आला, माणूस लवकर संपत असतो. माणसाने पद्धतशीर चाललेलं लई चांगलं. बऱ्याच लोकांनी प्रसिद्धी करता वेग घेतला. जितक्या वेगाने वर गेले तितक्याच वेगाने खाली आले. माणसं जसे जसे वर नेते तसं तसं चाला. मनानेच काहीतरी करण्याचा प्रयत्न करू नका. खाली आल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला तुकोबाराय म्हणले, काहीला लग्न केलं किती बी धन आलं, आणि काहीनं लग्न केलं हाय ते बी. याला काय चांगलं लागतं? आता आमचे लोक सुद्धा 75% उगाच आढळते. त्याला तितके काऊन दिले ना आम्हाला इतके काऊन? आपलं काय नाही चांगलं? मी खाली येऊ का? याला काय लागतंय? प्रारब्ध लागते. अन्न मान धन. काल आमच्या गावाकडे एका बाईने चिठ्ठी फाडली. 1500 रुपयाच्या चिठ्ठीवर तिला 20 लाखाची गाडी लागली. किती? मला भाकरच गेला ना. मला कवर कीर्तन करीत हिंडायचं. आपण बी चिठ्ठी फाडून बघा. मी चिठ्ठी फाडीन बघितलं, मला शेगडी लागली. बसा तापत. काय करायचं बघा. मरमर करूच नका. विठ्ठला आता 75% लोक दुसऱ्याच्या पैशावर, दुसऱ्याच्या सुखावर, दुसऱ्याच्या धनावर जळत. काहून जळत?
त्यांनी बंगला बांधला आणि ह्यो दवाखान्यात गेला. डॉक्टर म्हणले काय व्हायले, पोट दुखायले. कावापासून? तात्याने बंगला बांधला तेव्हापासून. याला गोळी नाही. एखाद्याने बंगला बांधला, जळू नका, त्याच्या बंगल्याची सावली जिकून पडती, तिकून बास टाकायची आणि झोपायची. आपला तर असा निर्णय हो, मरमरच नको. तू आहे ना, तुला लक लाभ, आम्हाला काऊन ताण त्याचा. काल एक जण म्हणलं आमचा 50 लाखाचा बंगला आहे, म्हणलं मला देतो का? तुला आनंद आहे. कोणाच्या सुखावर माणसाने नजर ठेवायची नाही. देव त्याचं चांगलं केल्याशिवाय. हा उशीर लागतो पण चांगलं होतं. विठ्ठला 4 गोष्टी सहज, पण पैसा मिळवायचा सहज नाही. कष्ट आणि काहीला प्रारब्ध. पण तिसरी गोष्ट सहज बी नाही, प्रयत्नाने नाही. संताच्या देवाच्या दारात पदर पसरावं लागतो. तुकोबराने देवाकडे, देवाने तुकोबराकडे पदर पसराव. महाराज काहीतरी मागाव, काहीतरी मागाव, मनसी काही मागा, मनसी काही मागा. मग तुकोबराय म्हणले देवा लयच देव वाटत असन. हरिदासाची ये घरी, हरिदासाची ये घरी, हरिदासाची ये घरी, हरिदासाची ये घरी. हो हरिदासाची ये घरी, हरिदासाची ये घरी, हरिदासाची ये घरी, हरिदासाची ये हरिदासाची घरी, हरिदासाची घरी, हरिदासाची घरी, हो हरिदासाची घरी, हरिदासाची हरिदासाची घरी, हरिदासाची हरिदासाची संताच्या दारात मला जन्म दे, संताच्या दारात आमचं वास्तव्य राहू दे. हरिदास कोणाला म्हणायचं? ज्याच्या अंतकरणातून वासना निघून गेली, आशा निघून गेली, तृष्णा निघून गेली, त्याला हरिदास म्हणायचं. एक दृष्टांत सांगतो जे विठ्ठल करतो. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज नाव सगळ्यांना माहिती. आळंदीला महाराजांनी मोठा सप्ताह केला. सिन्नरला एक मस्तराम शेठ म्हणून होते. 1 लाख रुपयाचा चेक घेतला आणि महाराजाच्या भेटीला गेले. महाराज हे 1 लाख रुपये तुमच्या सप्त्याला राहू द्या. महाराज म्हणले बाळा सप्ताह होऊन गेला, तुझे पैसे मला नग. तिथं जर मी असतो ना पुढच्या सप्त्याला का माहिती नसतं. ते जोग महाराज होते, करारी संत. पैसे नको म्हणले की बाबूराव महाराज त्याला राग आला, मोठा माणूस. ते जोग महाराजांना म्हणणार महाराज 1 लाख रुपये देणारा माणूस तुम्हाला आळंदीत दिसणार नाही. ते जोग महाराज होते. ते म्हणले तो या लाखाला लात मारणारा साधू आळंदीत दुसरीकडे दिसणार नाही. याला म्हणायचं हरिदास. आम्ही हरिदास नाही, संसाराचे दास. विठ्ठला आशाच्या दारामध्ये जन्म दे मला. म्हणले जन्म घेताना दुःख होणार नाही. दुःख जरी झालं पण त्याच्यापेक्षा डबल सुख भोगायला मिळत असं दुःख दुःख वाटत नाही. तुमचं नाव काय? सोर कमी कारवर एक साहेबराव. राग येईन का तुम्हाला? मागून एखाद्याने तुम्हाला खडा मारला, राग येईन का नाही? यावर आहे ना, येणार. पण माग वळून बघितलं तो खडा होता सोन्याचा. ते म्हणते 2-4 खडे हाणन, दगड खडा लागला, दुःख झालं. पण सोन्याचा बघून सुख झालं. गर्भवासात देवा दुःख आहे, पण तूही सेवा करायला मिळते सुखी. म्हणून तुका म्हणे गर्भवासी
हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. इतकंच नाही तेव्हा तुझे द्वारीचा कुत्रा नको मोकोलू. त्यांच्या दारातला कुत्रा कर पण संताच्या दारातला. खडा कर पण संताच्या दारातला. अरे दगड कर पण संताच्या दारातला. बैल कर पण संताच्या दारातला. घोडा कर संताच्या दारात. इतकं नाही तेव्हा संत ज्या नाहणीत आंघोळ करतात ना. आता हे जुने शब्द आहे. त्या मोरी वाटा येणारं जे पाणी आहे ना त्या नाहणीतला मला किडा कर. जुने दृष्टांत आहेत. आता कायच्या नाहण्या फिरण्या माणसं किती डेव्हलप झाले तर वैष्णवाच्या नाहणी होईन किडा. इतकंच नाही देवा संतांचं अंगण झाडण्याकरता त्यांच्या दारातली मला केरसुनी कर. तुका म्हणे त्यांच्या घरची केरसुनी. म्हणे त्यांच्या घराची केरसुनी. तुका म्हणे त्यांच्या घराची केरसुनी. तुका म्हणे त्यांच्या घराची केरसुनी. कोणाच्या दारातली? साधू संतांच्या दारातली. तिथं आणि तुम्ही आम्ही तर लय भाग्यवान माणसं आहेत महाराज. आपण सरला बेटाची वारकरी माणसं हो. तुमचा भाग म्हणजे एवढाले सप्ती म्हणजे महाराष्ट्रात कुठत नाही तो हो. गिनीज बुक आपलं नोंद आहे त्याची का तुम्ही त्या गडाचे त्या पायथ्याचे वारकरीत महाराज. आणि आशाच्या दारात आपल्याला जन्म मिळाला कितीतरी पटीनं तुम्ही भाग्यवान आहेत महाराज. आणि अशा साधूची सेवा घडणं म्हणजे पुण्य पुण्य फळाले भाग्य उदयाचा झालो सन्मुख तो कैसा. आणि उद्या कालेचं कीर्तन संत चरण पावलू विठ्ठला. काय महाराज एवढं मोठं हिंदू धर्म करता जीवावर आलेलं संकट सुद्धा पण काही जुमानलं नाही महाराज. काय ताकद असेल महाराज. एक माणूस विरोधात गेला तर संध्याकाळी झोप लागत नाही महाराज. काय हृदय असन ते. आणि आशाच्या दारात वारकरी म्हणून देवा जन्म दे आम्हाला. स्वाभिमानाने जगता येतो. हरिदासाची घरी मज उपजवा बाकी काही नग मनशी काही मागा हेच दी बाकी काही नाही. आणि जर कधी रामगिरीजी महाराज आले संता लोटांगणी त्यांचं दर्शन घेण्याकरता लाज वाटू देऊ नको. मोकळ्या मनाने दर्शन घेऊ दे. संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी. आणि त्यांच्या भजनात त्यांच्या कीर्तनात त्यांच्या सप्तामध्ये नाचण्याकरता मला शक्ती दी विठोबा.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर बसा बसा उठू नका चाल घ्यायची का दादा रे महाराज घ्यायची का सोलो वाद नाही सोलो आहे ना मग चाल घ्यायची कसं नाही विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल हा विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय हा बोललेले बरे वेळे वाकोले उतर कांचा बापरात महाराज तुझे तुका मन तन जरा सका पाय केला केला क्षमा पुरात महाराज तुझे जान देव तुकाराम 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 पुंडरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान